कराड मलकापूर शहरात सहकार महर्षी जयवंतराव भोसले सौर ऊर्जा अभियानाचा शुभारंभ आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या शुभ हस्ते प्रारंभ झालेला आहे। आपल्यासोबत आहेत बाबा, काय सांगाल आज मलकापूर शहरात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ? मलकापूर शहरामध्ये स्वर्गीय जयवंतराव भोसले सौर ऊर्जा योजना ही मलकापूर नगरपालिका राबवते। आता केंद्र सरकारची जी योजना आहे PM सूर्यघर योजना आणि राज्य सरकारची जी योजना आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र स्मार्ट सोलर योजना, या दोन्ही योजनांना क्लब करून 1 किलोवॉट सोलरची योजना आम्ही मलकापूर शहरामध्ये राबवतोय आणि 2 किलोवॉट आणि 3 किलोवॉट साठी आम्ही PM सूर्यघर योजना राबवतोय। माझे मित्र आहे तिथं आदरणीय अनिकेत येडगे, त्यांच्या घरामध्ये आज आपण पहिले इन्स्टॉलेशन केलेलं आहे। आता अनिकेत दादाचं साधारण 2,500च्या दरम्यान बिल येत होतं महिन्याचं। आता हे 2,500 रुपये बिल हे 0 रुपये व्हावं किंवा बिल भरायला लागू नये म्हणून 3 किलोवॉटची योजना इथं आम्ही इन्स्टॉल केलेली आहे। 3 किलोवॉटसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून PM सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 78,000 रुपये सबसिडी ही आपल्याला मिळते आणि त्यामुळं अल्प रक्कम भरून वीज बिल मुक्त हे घर करण्याच्या बाबतीमधलं काम अनिकेत दादाच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याच पद्धतीनं आज मलकापूर शहराने अत्यंत पुरोगामी अशी योजना राबवलेली आहे, एकदम प्रोग्रेसिव्ह योजना राबवलेली आहे। मलकापूर नगर परिषदेने आता नव्यानं निवडून आलेले जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सदस्य, या सगळ्या लोकांनी एक निर्णय घेतला की PM सूर्यघर योजना गावामध्ये राबवायची आणि त्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा लोकांना ती योजना राबवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र स्मार्ट सोलर योजना आणि त्याचबरोबर म्हणजे केंद्राची योजना, राज्याची योजना आणि मलकापूर नगरपालिकेने त्याच्यामध्ये स्वर्गीय जयवंतराव भोसले सोलर योजना अशा पद्धतीने सौर ऊर्जा योजना ही राबवण्याचं ठरवून जे काही संकलित कर नागरिकांना भरायला लागतो त्या संकलित करामध्ये 10% सूट ही गावातल्या सगळ्या नागरिकांना द्यायची, वर्षाला 50 लाख रुपये आणि 5 वर्षांमध्ये 2.5 कोटी रुपयाची तरतूद मलकापूर नगर परिषदेने केलेली आहे। आता शेवटी संकलित कर आपला जो आहे त्या संकलित करामध्ये जर का सवलत दिली तर तेवढं कलेक्शन नगरपालिकेचं कमी होणार, मग कमी होणाऱ्या कलेक्शनची तरतूद करण्याचं एक चांगलं पाऊल हे नगरपालिकेने टाकलं, कारण गावातल्या लोकांचा फायदा झाला पाहिजे आणि त्यामुळे 2.5 कोटी रुपये ही काही बारकी रक्कम नाही, ही मोठी रक्कम 2.5 कोटी रुपयाची ही मलकापूर नगरपालिकेने त्याची तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक दिशादर्शक असं काम मलकापूर नगर परिषदेच्या माध्यमातून चाललेलं आहे। आमचं स्वप्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे, आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊचं जे स्वप्न आहे, त्याच पद्धतीनं आपलं शहर हे सोलर सिटी करण्यासाठी किंवा सौर ऊर्जेमध्ये प्रगत असं आपलं शहर करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि वीज बिलाचा खर्च हा जो आमच्या ग्राहकांचा होतो शहरातल्या, तो खर्च हा नील करण्याच्या बाबतीमध्ये किंवा हा खर्चच होऊ नये अशा बाबतीमधले हा प्रयत्न आमचा राहणार आहे। निश्चित मला खात्री वाटते की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या अनेक छोट्या शहरांना दिशा देणारं काम हे आमच्या मलकापूर नगरपालिकेच्या माध्यमातून होईल। धन्यवाद बाबा। मलकापूर शहर हे संपूर्ण वीज बिल मुक्त करण्याचं धोरण त्याचबरोबर प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।